नमस्कार. तर आज नेमकं असं झालं ना, की शाबू भिजवून ठेवायचं राहूनच गेलं, कारण आज माझा उपवास होता. आणि आता जर मी शाबू भिजवून ठेवले, तर 1.5-2 तास तरी जातील. मग भूक तरी खूप लागलेली आहे. त्यासाठी मी एक मिक्सरची भांडी घेतली. त्यामध्ये 1 वाटी शाबू टाकून घेतला. त्यानंतर हिरवी मिरची, त्यानंतर 1 बटाटा मी यामध्ये टाकून घेतला कट करून. नंतर चवीपुरतं मीठ, शेंगदाण्याची पूड आणि थोडीशी साखर. साखर टाकल्यानंतर थोडीशी मी लिंबू यामध्ये पिळून टाकले. आता यामध्ये थोडंसं पाणी टाकून मी मिक्सरला फिरवून घेणार आहे. कधी-कधी ना मला नेहमी तेच ते शाबू खाऊन कंटाळा येत असतो आणि कधी असं होतं ना, की शाबू भिजवून ठेवायचंच विसरून जात असते. मग अशा प्रकारे शाबू वडे करून मी खात असते. एकदम झटपट होतात. याला खूप टाईम देखील लागत नाही. तर एकीकडे मी तेल गरम होण्यासाठी ठेवलेला होता. आता मी एक-एक वडे यामध्ये टाकून मस्त असे खरपूस होईपर्यंत तळून घेणार आहे. कारण खरपूस होईपर्यंत जर तळून घेतले ना, खूप टेस्टी लागतात. मला तरी खूप आवडतात तसे. तर आपलं कसं असतं ना, आपण स्वतःचा विचार जास्त काही करत नसतो. तेच जर घरातील एखाद्या व्यक्तींचा उपवास असला ना, तर पटकन आपल्या डोक्यात येतं, की आज त्यांचा उपवास आहे. म्हणून आपण हातातील सर्व कामे बाजूला ठेवून शाबू भिजून ठेवत असतो. तर आपलं ना घरातील लोकांना काय हवं, काय नाही याची आपण खूप काळजी करत असतो आणि वेळेवरती त्यांना करून देत असतो. पण कधी ना कधी आपल्याला देखील असं वाटत असतं ना, की कोणीतरी आपली ही अशा प्रकारे काळजी घ्यावी किंवा आपल्याला विचारावं, की आज तुझा उपवास आहे, शाबू भिजवून ठेवलेली आहे की नाही किंवा काय खाल्लेली आहे की नाही? वाटत असतं ना, तर वडे तळून झालेले आहेत. एका प्लेटमध्ये काढून घेते. तर तुम्हीही नक्कीच हे वडे ट्राय करून पहा. खूप टेस्टी लागतात. भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये.